मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं अनावरण जे आहे ते आज होतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नवीन पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण करताना पाहायला मिळणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत सर। राऊत सर, आज उद्घाटन होतं आहे, काय प्रतिक्रिया असेल, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या ज्या ठिकाणी होते किंवा पुतळा ज्या ज्या ठिकाणी होते ते आम्हाला अभिमानास्पद आहेच, परंतु या छत्रपतींच्या नावावर राजकोटमध्ये मागच्या वेळेला जो पुतळा उभारत असताना ज्या पद्धतीने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला होता त्याची मात्र त्या भ्रष्टाचारांना मात्र छत्रपती शिवाजी महाराज कदापि माफ करणार नाहीत। नव्याने उभा केला जाणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो मात्र तेवढाच दिमागदार पद्धतीने राहील अशी मला खात्री आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। एकीकडे भारत पाकिस्तान युद्धाचं या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतंय, अनेक ठिकाणी पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करते, अशा पद्धतीनं हा किल्ला जो आहे किंवा पुतळा जो आहे तो या ठिकाणी उभारला जातोय। नाही, खरं म्हणजे भारत पाकिस्तानच्या युद्धाने खूप मोठा पुढचा टप्पा गाठलेला आहे। आज आपल्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट झालेला आहे, अनेक निरपराध नागरिक मारले जात आहेत। अशा वेळेला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना त्याचं राजकारण करण्याची जी घाणेरडी पद्धत सध्याच्या राज्यकर्त्यांनी अवलंबलेली आहे ती निंदनीय आहे। बरोबर आहे। अत्यंत साधेपणाने हा म्हणजे जो पुतळ्याचं अनावरण जे आहे ते होताना पाहायला मिळणार आहे। दिग्गज राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी येताना दिसतील, काय सांगाल? खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण जबरदस्त उत्साहामध्ये आणि जबरदस्त एक वेगळ्या जल्लोषात करण्याची आवश्यकता आहे, परंतु त्यासाठी आत्ताची वेळ नाही आहे ती। आणि म्हणून या मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, आम्ही हे पुतळा उभा केल्याचं दाखवतील, पण त्यांनी हे सांगायला पाहिजे की मागच्या पुतळा उभारत असताना भ्रष्टाचार झाला की नाही हे सुद्धा सांगण्याची आवश्यकता आहे। आता एकदम दिमागदार पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे, कसं बघता याच्याकडे? आणि व्हिडिओ पण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्मारक आहे, तो पुतळा आहे, तो दिमागदार असलाच पाहिजे, तो आमचा अभिमान आहे आणि त्याबद्दल आम्हाला अभिमान आहेच आहे। धन्यवाद। पुतळा उभा राहतोय, मात्र यामागे राजकारण होऊ नये अशीच इच्छा या ठिकाणी माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीर गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।